नमस्कार, मैं योगिनी। सच का आईना दिखाने वाले इंडिया 18 टीवी न्यूज में आपका स्वागत। आइए देखते हैं आज की कुछ खास। भिवंडी के मानकोली नाके पर खासदार सुरेश महात्रे और बाल्या मामा के मार्गदर्शन में एक नियोजन सभा का आयोजन किया गया, जिसमें भूमिपुत्रों ने भारी संख्या में उपस्थिति दर्ज कराई और अपना विरोध जताया। बता दें कि नई मुंबई विमानतल का नाम स्वर्गीय दी.वा. पाटिल रखने पर जोर देते हुए कहा कि यदि नई मुंबई विमानतल का नाम स्वर्गीय दी.वा. पाटिल के नाम पर नहीं रखा गया तो भूमिपुत्रों का धड़क मोर्चा मानकोली से नई मुंबई विमानतल तक 22 से 24 दिसंबर तक निकाला जाएगा, जिसमें हजारों की संख्या में भूमिपुत्र भाग लेंगे। इस अवसर पर खासदार सुरेश बाल्या मामा महात्रे, आर.सी. पाटिल, कृष्णकांत कोंडलेकर, विश्वास थले, सोनिया पाटिल, कुंदन पाटिल, अरुण पाटिल के साथ साथ अन्य मान्यवर उपस्थित रहे। आइए देखते हैं मान्यवरों ने क्या कहा। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला राष्ट्रीय नेते दी.वा. पाटील साहेब यांचं नाव देण्याविषयी गेल्या 11 वर्षापासून आंदोलन आहे आणि येत्या 22 तारखेपासून एक पायी दिंडी किंवा पायी भूमिपुत्रांचा जनाक्रोश मोर्चा आज या मागणीसाठी आम्ही सर्व भूमिपुत्रांनी आयोजित केलेला आहे आणि म्हणून त्याविषयी भिवंडी तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना तिथे बोलवलं होतं, त्याची चर्चा झाली आणि त्या कार्यक्रमाचं नियोजन, आंदोलनाचं नियोजन हे आज ठरवण्यात येईल आणि खास करून जास्तीत जास्त भूमिपुत्रांना याच्यात सहभागी होण्याचं आम्ही आवाहन केलेलं आहे आणि विश्वास आहे ही रॅली हजारोच्या संख्येने चालू होईल आणि लाखोच्या संख्येने नवी मुंबई विमानतळावर पोहोचेल। खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आपण स्वर्गवासी यांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असे दी.वा. पाटील साहेब यांच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव द्यावं देण्याच्या दृष्टीने ही बैठक बोलावलेली आहे। या बैठकीला उपस्थित असलेले सर्व दी.वा. पाटीलच साहेब आहेत असं मी समजतो आणि त्यांचं जे कार्य आहे संबंधित अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला माहिती दिली आहे। मी आपल्याला मुद्दाम सांगणार आहे की दी.वा. पाटलांचं नाव म्हणजे आगरी समाजाचं नाव आहे असं आपल्याला आठवत आहे आणि हा नाव संपूर्ण देशामध्ये नाही तर आंतरराष्ट्रीय देशामध्ये सुद्धा नाव केला पाहिजे अशा दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचे आहे। आणि म्हणून उपस्थित सर्व समाज बांधव या ठिकाणी दी.वा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव त्या विमानतळाला मिळावं म्हणून आपण सगळेजण इथे आलेलो आहोत। मी सन्माननीय निलेश पाटील यांना धन्यवाद देतो की त्यांनी दी.वा. आणि दी.वांचं आंदोलन हे सगळं आपल्यासमोर उभं केले। बऱ्याचशा लोकांना नेमकं दी.वा. पाटील काय आहे माहीत पण नसेल, परंतु दी.वा. पाटील आमच्या समाजाचे आहेत। आज एक खंत आहे की ज्या वेळेला ते विमानतळ सुरू झालं त्याच्या अगोदर दी.वा. पाटलाचं नाव असायला पाहिजे होतं अशी आमची एक भावना होती। सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आजचा उद्देश अत्यंत सखोल आपल्याला सर्वांनी सांगितलेला आहे। 22 तारखेपासून आंदोलन करायचं आहे आणि हे आंदोलन चांगल्या प्रकारचं झालं पाहिजे। शासनाचे डोळे उघडले पाहिजेत, शासनावर दरारा झाला पाहिजे। जसा मराठ्यांचा दरारा झाला होता त्याच पद्धतीप्रमाणे की यांच्या मागण्या जर मान्य केल्या नाही तर चालणार नाही अशा स्वरूपाची ताकद दाखवण्याची वेळ ही आलेली आहे आणि ही ताकद दाखवावी लागेल। आज किती दिवस झाले, किती महिने झाले, वर्ष झाले, नाव देण्याबद्दल दुमत कोणाचंच नाही। प्रत्येक जण सांगतो ते नाव दिलंच पाहिजे, परंतु राहिले कुठेशी
टाइमपास का चाललाय, तिथे कुठेतरी काळाबेरा आहे, अशा स्वरूपाची मनामध्ये बात सुटते. आणि म्हणून हे आंदोलन, या आंदोलनाचा दबाव हा शासनाकडे ठेवावाच लागेल. आणि हे दबाव हा दिवा पाटलांचा नाव द्यायला कारणीभूत ठरेल, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्या पद्धतीप्रमाणे तो दबाव असला पाहिजे, एवढी ताकद तुम्हाला सगळ्यांना दाखवायची आहे. दिवा पाटील काय होते, कसे होते, याच्यावर खूप चर्चा झालेली आहे. आपल्याला आत्ता माहिती पडलं, पण तरी देखील आशू पाटील यांना, मला सगळ्यांना माहिती आहे, आपण त्यांना अनेक वेळेला आपल्या शाळेच्या कामासाठी बोलवलेलं आहे. आपलं जे न्यू इंग्लिश स्कूल आहे, समर्थ न्यू इंग्लिश स्कूल, या कामासाठी त्याचा उपयोग आपण खूप वेळा केलेला आहे. ते जेव्हा विरोधी पक्ष नेते होते सभागृहामध्ये, त्यावेळेला खूप वेळा झालेला आहे. रेती उत्पादनासाठी त्याचा उपयोग करून घेतलेला आहे. परंतु आजच्या पिढीला हा विषय माहिती नाही, तो खूप जुना झालेला विषय आहे. आणि दिवा पाटलांनी जे काही केले तर महत्वाची कामगिरी होती ती, हे तर झालेच, परंतु भाव वाढवून मिळाला पाहिजे शेतीला. तो भाव तर सगळीकडेच आपण वाढवून घेतो, परंतु त्याच्यानंतर सुद्धा विक्री झालेली जमीन, त्याच्यामध्ये 12.5% आपल्याला प्लॉट मिळाले पाहिजे. आणि ते जे प्लॉट मिळवून दिले हा अत्यंत महत्वाचा भाग होता, कारण की आज तेच प्लॉट करोडो रुपये आपल्या शेतकऱ्यांना मिळतात. भाव तर वाढून मिळाला, जे काही भाव पाहिजे होता अगोदर कमी होता, नंतर थोडा वाढवला, नंतर आणखी वाढवण्यासाठी आंदोलनं झाली. परंतु त्याच्यानंतर सुद्धा भाव वाढवून घेतल्यानंतर सुद्धा, की ज्या वेळेला 12.5% जमीन विक्री झाल्यानंतर, भाव वाढून झाल्यानंतर, घेतल्यानंतर त्याच्यामधून आम्हाला 12.5%चे प्लॉट मिळाले पाहिजे. कुठल्या याला कुटुंबाला 1 प्लॉट मिळाला, कोणाला 2 मिळाले, कोणाला 5 मिळाले. आज त्या ठिकाणी करोडोने अब्जावधीच्या बिल्डिंग्स तयार होतात. अशा स्वरूपाचा जो काही आपल्याला सगळा फायदा झाला तो सुद्धा. तो ये है आज की खास खबरें. ऐसे ही न्यूज देखने के लिए हमारे साथ जुड़े रहिए और हमारे चैनल को लाइक, शेयर, सब्सक्राइब करें और बेल आइकॉन जरूर प्रेस करें. तब तक के लिए धन्यवाद.